अनिल देशमुखांचा सातत्यानं फडणवीसांवर होणारा आरोप, विरोधकांनीही केलेली टीका, तर आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं मौन यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके। परिणयजी, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे। आणि खरं तर मी सगळ्यात पहिले प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आज परिणय फुके इथे झिरो आवरमध्ये का आलेत, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे परिणय फुके अनिल देशमुख आहेत त्या नागपूरचेच आहेत आणि नुसते नागपूरचेच नाही तर अनिल देशमुख यांचा जो काटोलचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून परिणय फुके येतात। राजकारणाच्या पलीकडचे सुद्धा काही संबंध असतात आणि परिणय हे नागपूरचे राजकारणी आहेत, इथे आले आहेत आज। एकंदरीत हे जे काही होतं आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? बघा, असं आहे की अनिल देशमुखांनी हे सगळे आरोप 2 वर्षानंतर केले। माझा या माध्यमातून अनिल देशमुखांवर प्रश्न आहे की मागील 2 वर्षापासून आपण झोपा काढत होते काय, किंवा मागच्या 2 वर्षापासून आपण काय कोणत्या गोष्टीची वाट बघत होते? आज त्यांनी समित कदमवरती आरोप केले आणि समित कदमचे फोटो आपल्या चॅनलवर किंवा इतर चॅनलवर दाखवले, पण समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो असणे काही खूप मोठी गोष्ट नाहीये आणि काही कोणासोबतही, कारण ते मित्र पक्षातले एका पक्षातले अध्यक्ष आहेत आणि निश्चितच ते नेहमी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आणखी कोणासोबत असतील आणि आणखीन तेही तसे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात आणि अनेक वर्षापासून काम करत असताना त्यांनी शरद पवारांसोबत संबंध आहे, शरद पवार साहेबांसोबत संबंध आहे, उद्धव साहेबांसोबत संबंध आहे, आदित्य ठाकरेंसोबत संबंध आहे किंवा इतरही राजकीय नेत्यांसोबत त्यांचे संबंध आहे। आणि दुसरं, ते जे सांगतात अनिल देशमुख की 2021 मध्ये समित कदम त्यांच्याकडे आले, ते गृहमंत्री असताना, जेलमध्ये जायच्या आधी गृहमंत्री असताना, की तुमच्यावर याच्यात मी तुम्हाला वाचू शकतो, असं जर ते आरोप करून राहिले अनिल देशमुख, तर माझं या माध्यमातून की ते स्वतःहून कबूल करतात की फार नाकारते गृहमंत्री होते, कारण गृहमंत्री असताना त्यांच्या घरी येऊन आणि त्यांच्या घरी येऊन त्यांना कोणी जर धमकावून राहिला की तुम्ही या प्रकारचा ऍफिडेव्हिट करा, तुम्ही या प्रकारचं उद्धव ठाकरेंवर, आदित्य ठाकरेंवर आरोप करा किंवा तुम्ही शरद पवारांवर आरोप करा किंवा याला अडकवा, तर त्यावेळेस गृहमंत्री असताना ते काय करत होते? त्यांनी समित कदमला का अटक केली नाही? त्यांनी समित कदमचं तक्रार का दिली नाही किंवा त्याच्यावर एफआयआर का केली नाही? या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे। अनिल देशमुख काहीतरी आता निवडणुका जवळ आल्या, आता काहीतरी हा केविलवाना प्रयत्न अनिल देशमुख करतात आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे काटोल विधानसभामध्ये, मी स्वतः माझे आई वडील काटोल विधानसभेचे जन्म झालेला आहे म्हणून मला काटोल विधानसभेमध्ये चांगला परिचय आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल, अनिल देशमुखांबद्दल लोकांमध्ये फार तीव्र नाराजी आहे, कारण मागील 5 वर्षापासून त्यांनी कोणतेही कामं त्या मतदारसंघात केले नाही। त्याच्या आधी ते आमदार होते, त्याविषयी त्यांनी केले नाही आणि नुसतं मंत्रीपद भूषवण्याकरता त्यांना काटोल विधानसभेची आठवण येते। आज लोक त्यांना त्या 100 कोटीचा जे त्यांनी भ्रष्टाचार केला त्याचा जाब विचारत आहे। अनिल देशमुखांना विकास का केला त्याचा विचारत आहे, तर विकासाच्या नावावर अनिल देशमुख सांगतात की आता महायुतीची सरकार आहे आणि मी निधी देऊ शकत नाही, तर लोक त्यांना म्हणतात की महायुतीचे सरकार असले तर तुमच्या 100 कोटीमधनं तुम्ही तो निधी खर्च करा, तो या विकास कामांवर खर्च करा। तर आज अनिल देशमुखांना त्यांना उत्तर देता येत नाही आहे आणि अनिल देशमुखांचे इतके हाल खराब आहे की ते काटोलमध्ये फिरू शकत नाही हे सगळे इतके 100 कोटीचे आरोप घेऊन, आणि म्हणून आता ते काहीतरी देवेंद्र फडणवीस साहेबांवरती काहीतरी आरोप करायचे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि कुठेतरी सहानुभूती निर्माण करायची, सहानुभूती घ्यायची आणि परत निवडणुकीला समोर जायची। पण काटोल विधानसभेचे लोक हे फार हुशार आहेत, अनेकदा त्यांना अनिल देशमुखांनी याच प्रकारे मूर्ख बनवलेलं आहे, पण मला दाव्याने सांगतो आपल्याला यावेळेस काटोल विधानसभेतील नागरिक मूर्ख बनणार नाही। 100 कोटीचा आरोप हा खरं तर 1.5 कोटीवर येऊन ठेपला असंही आपण म्हणू शकतो। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीचं राजकारण ह्या गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळालं त्याचीच कुठेतरी ही परिणिती आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो। आपलं या सर्वांच्या संबंधात काही अनिल देशमुखांशी बोलणं झालं का? नाही, बघा, असं आहे की 2 गोष्टी आहे
की हे जे आरोप जे हे अनिल देशमुख लावतात आहे देवेंद्र फडणवीसांवर की त्यांनी त्यांना अटकवलं किंवा हे जे महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की या सगळ्या ज्या केसेसमध्ये जे लोक जेलमध्ये गेले त्या सगळ्यांमागे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. पण मला एक सांगा की ही जी पूर्ण जी केस आहे ही देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होते आणि त्यावेळेस अनिल देशमुखांनी ज्या आयपीएस ऑफिसरला मुंबईचे पोलीस कमिशनर केले श्री परमबीर सिंग त्यांनी अनिल देशमुखांवरती गृहमंत्री त्यांच्या गृहमंत्र्यांवर आरोप केले. म्हणजे अनिल देशमुखांचं म्हणणं हे आहे काय की देवेंद्र फडणवीस साहेब एक विरोधी पक्ष नेते असताना किंवा एक विरोधी पक्ष नेत्याच्या म्हणण्यावर मुंबई कमिशनर त्याच गृहमंत्र्यावर त्यांच्या गृहमंत्र्यावर राज्याच्या गृहमंत्र्यावर आरोप करू शकतात आणि किंवा सचिवालय देवेंद्र फडणवीस का समोर येऊन ह्या सगळ्यावर बोलत नाहीयेत? बघा असं आहे की रोज कोणी उठतं आणि कोणी आरोप करतं आणि प्रत्येकाचा आरोपाला जर ते उत्तर देत बसले तर त्यांना महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही राहणार. प्रत्येक कोणत्याही रस्त्यावरचा माणूस उद्या येऊन आरोप करणार आणि त्याचं उत्तर देणार तर महाराष्ट्राचा विकास कोण करणार? आणि या अनिल देशमुख सारख्या नेत्यांच्या लोकांचे उत्तर देण्याकरता आम्ही बसलो ना, त्यांचे प्रवक्ते त्यांचे कार्यकर्ते. आणि बघा मी तुम्हाला एक सांगत होतो की हे जे जितके अनिल देशमुखांवरती जे केसेस लागले किंवा ही इन्क्वायरी लागली ही डिव्हिजन बेंचच्या पुढे गेली. परमबीर सिंगची जे स्टेटमेंट होतं त्याचा सुमोटो हायकोर्टाने दखल घेतली आणि त्या हायकोर्टाच्या आदेशाने त्यांच्यावर इन्क्वायरी झाली. त्या इन्क्वायरी रिपोर्ट बघून हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही यांच्यावर एफआयआर दर्ज करा. एफआयआर दर्ज केल्यावर त्यावेळेस त्यांची सरकार होती, महाविकास आघाडी सरकार होती आणि ते व्यवस्थित त्याची इन्क्वायरी करत नव्हते म्हणून हायकोर्टाने ती केस सीबीआयकडे दिली. आता मला सांगा की हे जर सगळं जर हायकोर्टाने केलं म्हणजे इनडायरेक्टली अनिल देशमुख हायकोर्टावरती आरोप करताय काय? किंवा 12 महिने अनिल देशमुख जेलमध्ये होते. 12 महिन्यामध्ये त्यात 12 महिन्यामध्ये त्यांनी अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्ट असणार, सेशन कोर्ट असणार, हायकोर्ट असणार किंवा सुप्रीम कोर्ट असणार इथे त्यांनी आपल्या बेलची ऍप्लिकेशन केली. त्या बेल तथ्य होते, त्या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य होते म्हणून त्यांना 12 महिने बेल मिळाले नाही. म्हणजे आज अनिल देशमुख काय या सगळ्या ज्या कोर्टांमध्ये ते त्या 12 महिन्यात गेले त्या सगळ्या ज्युडिशरी सिस्टमवरती ते आरोप लावून राहिले आहे काय? आणि त्या उलट अनिल देशमुखांना मेडिकल ग्राउंड्सवरती त्यांना बेल मिळालेली आहे. काही ते काही निर्दोष आहे म्हणून नाही किंवा ऑन मेरिट त्यांना बेल मिळाली नाहीये. मेडिकल ग्राउंड्सवरती त्यांच्या वकिलाने मेडिकल ग्राउंड्सचं सांगितलं, त्यांच्या सगळ्या ट्रीटमेंट बद्दलचं सांगितलं आणि म्हणून त्यांचं वयाच्या बद्दल ते 73 वर्षाचे असं सांगितलं आणि म्हणून त्यांना बेल मिळालेली आहे. परिणयजी, अनिल देशमुखांच्या सुद्धा काही क्लिप्स माझ्याकडे आहेत असं मागेच फडणवीस यांनी म्हटलं आणि योग्य वेळ आली की मी त्या क्लिप्स बाहेर काढीन. खरं तर एकीकडे जसं आपण म्हणता आम्ही सहमत आहोत आपल्याशी की त्यावेळेला अनिल देशमुख हे गृहमंत्री होते, त्यांच्या घरात कोणीतरी शिरून त्यांना काहीतरी बेकायदेशीर काम करायला सांगत असताना त्यावेळेला त्याच्याबद्दल त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. पण त्याच पद्धतीनं जर काही माहिती फडणवीसांकडे असेल तर ते ती माहिती कधी समोर आणणार, तेही का ती माहिती लपवत आहेत? बघा असं आहे की कोणतीही माहिती लपवण्याचं काही कारण नाही, पण राईट टाइम मध्ये राईट डिसिजन घेणे किंवा प्रॉपर वेळ आल्यावरच आपले सगळ्या गोष्टी पुढे करणे हे त्यांचं काम करण्याची सवय आहे. आणि आज जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीच्या नेते सगळे त्यांच्याकडे म्हणजे दुसरा काही कारभार राहिला नाही. लोकांनी त्यांना घरी बसवलेला आहे आणि म्हणून ते सकाळी संजय राऊत उठून काहीतरी मीडिया पुढे बोलतात, दिवसभर ते चॅनलवर चालतं. आणखीन कोणते नेते ते मीडियासमोर बोलतात ते दिवसभर चालतं. आता अनिल देशमुख बोलले ते दिवसभर चालतात. तर असे कोणतेही उचकते नेते ज्यावेळेस बोलतात आणि त्यानंतर जर फडणवीस साहेब सगळ्यांना उत्तर देत बसले, सगळ्यांच्या विरोधातले जे क्लिप्स आहेत, खूप काही गोष्टी आहेत, खूप काही आरोप आहेत, हे जर करत बसले तर बाकी मग ते महाराष्ट्राकडे कधी लक्ष देणार? दुसरं असं आहे की अनिल देशमुखांचं जे राजकीय आयुष्य आहे हे 1991 पासून सुरू झालं आणि आज 2024 पर्यंत असं नाही की अनिल देशमुख गृहमंत्री झाल्यावरच त्यांच्यावर काही आरोप झाले. शालेय शिक्षण मंत्री असतानाही चाटे कोचिंग क्लासेसचे महेंद्र चाटेंनी फार गंभीर आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केले. 2011 मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं. ते 2 वर्ष मंत्री नव्हते, त्यावेळेस शरद पवार साहेबांनीच त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं होतं. असे अनेक आरोप त्यांच्यावर, ते एक्साईज मिनिस्टर असताना अनेक आरोप त्यांच्यावर झाले भ्रष्टाचाराचे. आणि त्यांचं ते जिल्हा परिषदच्या, माझी त्यांच्यासोबत ओळख ते जिल्हा परिषदचे सदस्य असल्यापासून आहे आणि माझे वडीलही त्यावेळेस जिल्हा परिषदचे सदस्य होते. ते जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाचाही त्यांचा कारकीर्द म्हणजे फार वादग्रस्त राहिलेला आहे. त्यानंतर राज्यमंत्री असतानाही वादग्रस्त राहिलाय, त्यानंतर मंत्री राहताना त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
परिणयजी, गृहमंत्री झाल्यावर नक्कीच खरं त्यांनी तर सगळ्याच भ्रष्टाचाराचा कळस उभा केला. परिणयजी, नक्कीच आणि बरेच प्रश्न आमच्याही मनात आहेत आणि अशी ही चर्चा पुढेही सुरू असू शकते. मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला आपले धन्यवाद करायचे आहेत. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. अनिल देशमुखांनी समित कदम सोबत दाखवलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या फोटो बाबत आम्ही प्रश्न विचारला होता. नवे आरोप केले होते, त्याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपल्या पोल सेंटरवर जाऊया. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते. अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर सतत आरोप. फडणवीसांनी स्वतः उत्तर द्यावे का? होय किंवा नाही सांगायचं होतं. 34,000 मतं एकूण युट्यूबवर. 87% होय म्हटलंय, 13% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. %85 होय म्हटलंय, 15% नाही. फेसबुकवर 2,000 मतं. 74% होय म्हटलंय, 26% नाही. एक्सचा कौल बघूया. 68% होय म्हटलंय, 32% नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.